नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जे आपल्या जवळच्या केंद्रात गुरुचरित्र पारायण होत असतं, ते पारायण आपण केंद्रात कसं करावं, हे पारायण कधी चालू होणार आहे, त्याचप्रमाणे पारायण करताना कोणते नियम पाळायचे. बघा, गुरुचरित्राचं पारायण आपण सर्वजण करत असतो. आपण प्रत्येक महिन्यात करतो. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त, पुण्यतिथीनिमित्त, दत्त जयंतीनिमित्त हे पारायण करत असाल. आपल्याला या पारायणाचे संपूर्ण नियम देखील माहिती असेल, परंतु बरेच नवीन स्वामी सेवेकरी असतात, त्यांना नव्याने पारायण करायचं असतं. बऱ्याच जणांना नियम माहिती नसतात आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ पुन्हा एकदा करत आहोत. या व्हिडिओमध्ये संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण करताना कोणते नियम पाळायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. आणि तुम्ही देखील एक स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, 2026मध्ये स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी ही 15 एप्रिल बुधवार या दिवशी आली आहे. आता या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांनी आपले अवतार कार्य संपवले होते. बघा, त्यांनी त्यांचे अवतार कार्य संपवले होते. हा दिवस आपल्यासाठी जरी आनंदाचा नसला तरी देखील आपण या निमित्ताने काही ना काही स्वामींसाठी सेवा करायची आहे. बरेच जण घरी सेवा करत असाल, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण देखील करत असाल, परंतु ह्या काळात आपल्याजवळ असलेल्या स्वामींच्या केंद्रात, मंदिरात खूप मोठ्या प्रमाणात गुरुचरित्र पारायण हे केलं जातं. आता हे पारायण 9 एप्रिलला चालू होणार आहे. 9 एप्रिल ते 15 एप्रिल या 7 दिवसाच्या काळात हे पारायण होणार आहे. ज्यांना केंद्रात पारायण करायचं असेल त्यांनी आत्ताच नाव नोंदणी करायची आहे. बघा, अगोदर आपल्याला नाव नोंदणी करायची असते. मग प्रहर सेवा असली तरी पण आपल्याला नाव नोंदणी करायची आहे, आणि तुम्हाला पारायण करायचं असेल तरी देखील तुम्हाला नाव नोंदणी करायची आहे. बघा, या काळामध्ये केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुरुचरित्र पारायण सप्ताह हा भरला जातो, आणि या सप्ताहात जर का आपण सहभागी होऊन हे पारायण केलं तर आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ प्राप्त होत असतं. या काळात स्वामींचे तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतात, म्हणजेच सकारात्मक असतात. या काळात आपण जी काही सेवा करू, आपल्या मनापासनं श्रद्धेने जी पण आपण सेवा आपल्या भक्तिभावाने करू, याचं 100% फळ आपल्याला मिळत असतं. आणि म्हणूनच आपण आपल्या अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी, आपल्या पाठीमागची इडापिडा दूर करण्यासाठी, आपले भोग प्रारब्ध कमी करण्यासाठी आवर्जून ह्या काळात कुठली ना कुठली सेवा आपण करायची आहे. आता ज्यांना केंद्रात गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही, त्यांनी आपल्या घरात जरी हे पारायण केलं तरी चालणार आहे. बघा, शेवटी भाव महत्त्वाचा आहे. पारायण तुम्ही केंद्रात करा किंवा तुम्ही घरी करा तरी चालेल. घरी जरी पारायण करायचं असेल तरी तुम्हाला 9 एप्रिलला पारायण सुरू करायचं आहे, आणि 15 एप्रिलच्या दिवशी तुम्हाला ह्या पारायणाची सांगता तुम्हाला करायची आहे. 15 एप्रिलला पारायणाचा 7वा दिवस असणार आहे. या दिवशीचं वाचन आपल्याला पूर्ण करायचं आहे, आणि याची सांगता या दिवशी आपल्याला करायची आहे. आता पारायण सुरू करण्याच्या अगोदर, म्हणजेच 9 तारखेला गुरुचरित्राचं पारायण सुरू करायचं आहे. मग तुम्ही एक दिवस अगोदर, म्हणजेच 8 तारखेला तुम्हाला 5 चाणक्या बनवायच्या आहेत. छोट्या छोट्या पोळ्या बनवा, त्यातली एक पोळी गायला खाऊ घाला, आणि 4 पोळ्या, 4 चाणक्या, 4 चपात्या तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायच्या आहे. मग रस्त्याला जी कुत्री मिळतील त्या कुत्र्यांना तुम्ही खाऊ घातल्या तरी चालतील. जे पारायण घरी करणार असाल त्यांना शक्य झाल्यास त्यांनी 8 तारखेला तुमच्याजवळ जिथेही स्वामींचं केंद्र असेल त्या केंद्रात जाऊन एक नारळ आणि खडीसाखर तुम्ही स्वामींसमोर तुम्हाला ठेवून यायची आहे. बघा, शेवटी भाव महत्त्वाचा आहे. नियम पाळणं आणि नियम पाळून ह्या गोष्टी करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करतो. हे पारायण करताना आपल्याला एवढे नियम पाळावे लागत नाही, परंतु गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला हे नियम अवश्य आणि आवर्जून पाळायचे आहे. अगदी छोटे छोटे नियम असतात, हे नियम कोणीही पाळू शकतं. बघा, अगदी 7च दिवस नियम पाळायचे आहे. 7 दिवस आपण
हे नियम पाळू शकतो. शेवटी करता करविता हे महाराज आहेत. जर का त्यांच्या मनात असेल की आपल्याकडनं ही सेवा करून घ्यायची आहे तर ते ती सेवा करून घेणारच. तुम्ही कितीही म्हटलं मला पारायण करायचं नाही, परंतु तुमच्या भाग्यात ते करणं असेल तर स्वामी समर्थ महाराज ते तुमच्याकडनं कसंही करून घेतात. आणि तुम्ही कितीही म्हटलं मला हे पारायण करायचं आहे, जर का तुमच्या भाग्यात नसेल, स्वामींना ते करून घ्यायचं नसेल तर ते तुमच्याकडनं ते करून घेणारच नाही. तर बघा, आपण हे पारायण करण्यासाठी आपण इतरांना, आडल्या नडलेल्यांना, जे आर्थिक अडचणीत असेल, ज्यांना खूप अडचणी असेल, अशांना देखील तुम्ही हा मार्ग दाखवा. स्वामींच्या केंद्रात त्यांना घेऊन जा. त्यांना देखील पारायण करण्यासाठी सप्ताहात सहभागी व्हायला सांगा. बघा, ज्यावेळेस आपण एखाद्याची गरज भागवतो, एखाद्या अडल्या नडलेल्या मार्ग दाखवतो, आपल्यामुळे जर का त्याच्या काही अडचणी दूर होत असतील तर बघा, आपल्याला देखील त्याचं हे फळ मिळत असतं. त्यामुळे जर का कोणी गरजू व्यक्ती असेल तर त्यांना अवश्य तुम्ही स्वामींचा केंद्राचा मार्ग तुम्हाला दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, पारायण करताना आता हे पारायण करताना नियम कोणते? आता 3 नियम महत्त्वाचे आहे. एक म्हणजे 7 दिवस कडकडीत मांसाहार करायचा नाही, कांदा लसूण अजिबात खायचा नाही. घरात तुम्ही जे कोणी पारायण करत आहात त्यांनी कांदा लसूण खायचा नाही. तुम्ही बाकीच्यांच्या स्वयंपाकात तो वापरू शकतात. मांसाहार घरात करायचा नाही आणि घरातल्यांनी देखील बाहेर 7 दिवस खायचा नाही. तिसरं म्हणजे कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि चौथं म्हणजे आपल्याला पलंगावर गादीवर झोपायचं नाही. तुम्ही जमिनीवर चटई टाकून, सतरंजी टाकून झोपू शकतात. आता ज्यांना बेडरेस्ट असेल, ज्यांना कमर दुखते, पाय दुखतो, त्यांना खाली झोपता येत नाही, अशांनी पलंगावरची गादी काढून घ्या, पलंगावर चटई टाका, सतरंजी टाका आणि मग त्याच्यावर तुम्ही झोपू शकतात. हे नियम कडकडीत आपल्याला पाळायचे आहे. त्याचप्रमाणे आता बऱ्याच जणांना जेवणाच्या नियमाचा प्रश्न पडतो. बघा, नियम जेवणाचे आहेत, मोजकेच आहेत. 7 दिवस इझिली आपण पाळू शकतो. आपल्याला 7 दिवस कडकडीत परान्न घ्यायचं नाही. म्हणजे 7 दिवसात आपल्याला बाहेरचं अजिबात खायचं नसतं. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, बाहेरचं खायचं नाही, बिस्किट खाऊ शकतो का, मेसचं जेवण करू शकतो का, बाहेर कोणाकडे गेलो तर आपण ते पैशाने खाऊ शकतो का? बघा, बाहेरचं न खाण्यामागचं एकच कारण आहे. आपण घरात सात्विक जेवण करत असतो. बाहेर काही वेळेला अडचणीच्या महिला स्वयंपाक करतात, त्यांच्याकडनं स्वच्छतेचं काळजी घेतली जात नाही. मांसाहार केलेला असतो किंवा अशुद्ध अंगाने स्वयंपाक केलेला असतो किंवा कांदा लसूणचा त्यात वापर केलेला असतो. आणि असं जेवण जर का आपण या 7 दिवसात केलं तर मग आपण जी काही सेवा करतो याचं फळ आपल्याला मिळेल का? आपल्याला जर का फळ पाहिजे असेल, आपल्या अडचणी दूर व्हाव्या अशी इच्छा असेल तर 7 दिवस आपण प्लीज काही करून 7 दिवस फक्त हे नियम पाळायचे आहे. 7 दिवस आपण आपल्या जेवणाचं स्वतः ॲडजस्ट घरात करायचं आहे. जेवढं बाहेरचं खाणार नाही तेवढं आपल्याला चांगलं आहे. आता तुम्ही बाहेरचं दूध, चहा, कॉफी, दही ह्या गोष्टी घेऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व प्रकारची बाहेरची फळं खाऊ शकतात. आता भाज्यांमध्ये फक्त आपण वांगी खात नाही, काही ठिकाणी गवार खाल्ली जात नाही. त्याचप्रमाणे भाजीमध्ये कांदा लसूण खायचा नाही आणि भाजीमध्ये आपण शेपूची भाजी खात नाही. आता शेपूची भाजी खाल्ल्याने ढेकूर येते, त्यामुळे आपण ही भाजी खात नाही. दुसरं म्हणजे भात खात नाही. आता भात का खायचा नाही? भात खाल्ल्याने आळस येतो, कंटाळा येतो, सुस्ती येते. आणि 7 दिवस आपल्याला हे पारायण करायचं आहे. त्यामुळे आपल्याला सुस्ती नको यायला, ॲसिडिटी नको व्हायला, त्रास नको व्हायला, आपलं जागरण होत असतं. त्यामुळे आपल्याला हे पदार्थ खायचे नसतात. दुसरं म्हणजे एक धान्य खायचं म्हणजे काय? तर तुम्ही चपाती खात असाल तर तुम्ही 7 दिवस फक्त चपातीच खा ना. भाकरी खात असाल तर 7 दिवस फक्त भाकरीच खा. अगदी छोटे छोटे नियम आहेत. आणि दुसरं म्हणजे डाळी साळी कुठल्याही खायच्या नाही. का? ते द्विदल धान्य आहे. 7 दिवस हे छोटे छोटे नियम आपण पाळू शकतो. 7 दिवस फक्त आपल्याला कांदा लसूण न वापरता स्वयंपाक करायचा आहे. मसाल्याचे पदार्थ वापरायचे नाही. तुम्ही हिरवी मिरची, हळद, मिरची पावडर वापरू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही साध्या मिरचीच्या भाज्या बनवू शकतात. पालेभाज्या असू द्या, बटाटे असू द्या. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला शेंगदाणा ऑइल खायचं नाही आहे. शेंगदाण्याचं तेल हे जड असतं पचायला, म्हणून ते खायचं नाही आहे. आता बऱ्याच जणांना या काळात गुरुवार असतो, सोमवार असतो, मंगळवार असतो, एकादशी येते, उपवास असतो. मग अशा वेळेस तुम्ही खिचडी खाऊ शकतात. बघा, उपवास असेल तर तुम्ही खिचडी खाऊ शकतात. त्यात शेंगदाणे देखील तुम्ही वापरू शकतात. हे छोटे छोटे नियम आपल्याला फक्त पाळायचे आहे. हे नियम पाळले ना तर कोणीही हे पारायण करू शकतो. शेवटी करता करविता आपले महाराज आहे. तुम्ही त्यांच्या पुढे फक्त पूर्ण विश्वासाने तुम्ही त्यांना सांगा की स्वामी समर्थ महाराज, मी हे अवचित्त साधून गुरुचरित्राचं पारायण करत आहे. करता करविता तुम्ही आहात, करून घेणारे तुम्ही आहात.
मी हे पारायण करणार आहे आणि तुम्ही ते माझ्याकडनं निर्विघ्नपणे करून घ्या, फक्त असं सांगा. बघा, स्वामी आपल्याकडनं हे पारायण नक्कीच करून घेतात. आता ज्यांना भीती वाटते ना, त्यांनी अवश्य स्वामी पुण्यतिथीचं अवचित्त साधा, केंद्रात पारायण करा किंवा घरी करा. बघा, केल्याशिवाय नियम काय असतात आपल्याला कळत नाही आणि नियम खूप आहेत म्हणून आपण पारायण करत नाही. तुम्ही जर का नियम खूप आहे म्हणून पारायण करत नसाल तर तुमच्याकडनं आयुष्यात पारायण घडणार नाही. बघा, गुरुचरित्र हा ग्रंथ हा आपला 5वा वेद आहे आणि गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्या आयुष्याचं सोनं करून जातो. या ग्रंथात दिलेली प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द हा सोन्यापेक्षा कमी नाही आहे आणि म्हणूनच आपण हे पारायण अवश्य करायचं आहे. त्याचप्रमाणे आता पारायण करताना कुठले नियम पाळायचे. पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला 7 दिवस ग्रंथ हलवायचा नसतो. काही जण ग्रंथ घेतात, वाचन झालं का उचलून ठेवतात. तसं करायचं नाही. वाचन झाल्यानंतर ग्रंथ रोज आपल्याला झाकून ठेवायचा असतो. पाटावर एक ब्लाऊज पीस घ्या, लाल, पिवळं, हिरवं, त्यावर ग्रंथ ठेवा. वाचन झाला का रोज हा ग्रंथ झाकून ठेवायचा. ग्रंथ वाचन झाल्यानंतर नमस्कार करून नैवेद्य दाखवून झाकून ठेवायचा आहे. ग्रंथ वाचताना उचलायचा नाही. त्याचप्रमाणे वाचताना आपल्याला बोटाने ओळीवर ओळीवर बोटाने बोट फिरवायचं नाही. त्याचप्रमाणे वाचताना मोठ्याने वाचू नये, अगदी लहान आवाजात वाचू नये. वाचताना मध्ये उठायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. सेवा करत असाल ना, फक्त आपल्या मनात स्वामी आणि आपल्यासमोर स्वामी पाहिजे आणि आपण ज्यावेळेस अशी सेवा करतो ना, त्यावेळेस आपण केलेल्या सेवेचं पूर्ण फळ मिळतं आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत असतात. त्याचप्रमाणे पारायण करताना पूजा मांडणी केल्यावर बाजूला आपल्याला दत्त महाराजांसाठी एक आसन ठेवायचं असतं. असं म्हणतात 7 दिवस दत्तगुरू आपलं हे पारायण ऐकायला येत असतात आणि 7 दिवसात आपल्याला कुठला ना कुठला दृष्टांत आपल्याला स्वामी महाराज, दत्तगुरू महाराज हे देत असतात. त्यामुळे घरातील वातावरण सात्विक पाहिजे. पूर्ण स्वच्छता करून पारायण करायला बसा. रोज घरात सकाळ संध्याकाळ गोमतीर शिंपडा. वाचन झाल्यानंतर ग्रंथाला नैवेद्य दाखवून पाया पडून रोज आरती करा. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आरती करा. त्याचप्रमाणे आपण आपलं पारायण हे वाचत असताना आपल्याला सकाळी पहाटे तुम्ही 4 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे वाचन कधीही करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत हे वाचन करू नये. त्याचप्रमाणे एकच टाईम निश्चित करा आणि त्याच टायमाला वाचनाला बसा. सकाळी वाचनाला बसत असाल तर सकाळीच बसा, दुपारी बसत असाल तर रोज दुपारीच बसा. आता 12 ते 12:30 या वेळेत वाचन करू नये. बऱ्याच जणांचा प्रश्न येतो, मग वाचन थांबवायचं का? तर बघा, 12च्या आत वाचन कसं होईल हे बघून तुम्ही वाचायला बसायचं आहे. म्हणजे मधी तुम्हाला खंड पडणार नाही किंवा थांबायची वेळ येणार नाही. वाचनच तुम्ही असं करा की ते तुमचं 12च्या आत पूर्ण होईल. त्याचप्रमाणे पूजेची मांडणी अशा पद्धतीने करा की ती हलवावी लागणार नाही किंवा तिथे तुमचा धक्का लागणार नाही. ज्यांना 7 दिवस अखंड दिवा लावायचा असेल ते अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात किंवा तुम्ही वाचायच्या टायमाला तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावला तरी चालणार आहे. तर ही छोटी छोटी नियम आहेत. हे नियम पाळून आपण हे पारायण करू शकतो. 7 दिवस वाचन झाल्यानंतर 7व्या दिवशी आपलं वाचन पूर्ण करायचं आहे आणि 7व्या दिवशी आपल्याला आपल्या पारायणाची सांगता करायची आहे. उद्यापन कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ लवकरच येईल. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. तुम्ही जर का केंद्रात पारायण करणार असाल तर तिथं सर्व माहिती दिली जाते. आपल्या पारायणाचं उद्यापन देखील केंद्रातच केलं जातं. जे घरी पारायण करणार आहेत त्यांनी उद्यापन घरीच करायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही कलशाची स्थापना करू शकतात. काही जण एक नारळ बाजूला ठेवत असतात. तो नारळ तुम्ही ठेवायचा असेल तर ठेवू शकतात किंवा नाही ठेवला तरी चालेल. पूजेची मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. त्याचप्रमाणे बघा, महिला असतील, जर का तुमचा मासिक धर्म तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ती मासिक धर्माची तारीख बघून पारायण करायचं आहे. काही वेळेला काय होतं, नाही माझी तारीख अजून 2-3 दिवस लांब आहे, माझं उद्यापन होतं, या हिशोबाने तुम्ही पारायण करायला बसतात आणि अचानक दगदगीमुळे तुम्हाला अडचण येते. मग अशा वेळेस खंड पडतो. पारायण काळात खंड पडायचा नसतो. मग अशा वेळेस जर का तुमच्या घरात इतर व्यक्ती वाचनासाठी तयार असतील तरच तुम्ही वाचायला बसा, अन्यथा रिक्स तुम्ही महिलांनी घेऊ नका. जर का तुम्हाला 9 तारखेला पारायण करायला शक्य होत नसेल तर तुम्ही आधी पारायणाला सुरुवात करा किंवा तुम्ही नंतर सुरुवात केली तरी चालेल. परंतु तुम्ही जर का केंद्रात पारायण करणार असाल तर तुमची मासिक धर्माची अडचणीची तारीख बघा आणि मगच तुम्ही पारायण करायला बसा. कारण हे पारायण करत असताना आपल्याला खंड पाडायचा नसतो.
याची काळजी महिलांनी अवश्य घ्यायची आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की अडचण आली, वाचायलाच कोणी नाही आहे, मग काय करायचं. बघा, जर का एखाद्याला घरी वाचन करताना अशी वेळ आली तर त्यांनी बाजूला बसायचं आहे. घरातील इतर व्यक्तींना वाचन पूर्ण करून आपल्या पारायणाची सांगता करायला सांगायची आहे. जर का वाचायला कोणीच नसेल तर एखाद्या गुरुजींना बोलावून त्यांच्याकडनं वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे. आता हे पारायण करत असताना आपल्याला रोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर एक वेळा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता हे स्तोत्राचं पठण का करायचं? बघा, आपण एक मानव आहेत, आपल्याकडनं चुका ह्या होत असतात. किती म्हटलं आपण नियम पाळायचे तरी आपल्याकडनं नियमांचं पूर्ण पालन होत नसतं. मग अशा वेळेस कुठली ना कुठली चूक आपल्याकडनं होत असते. वाचताना चूक होत असते, एखादा चुकून अपशब्द बोलला जातो, चुकीचा शब्दाचा उच्चार होतो. यासाठी क्षमा प्रार्थना म्हणून रोज आपल्याला 7 दिवसात झोपण्या अगोदर एक वेळा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण अवश्य करायचं आहे. त्यानंतर या काळात घरात वाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ज्यावेळेस आपल्या घरात काही व्यक्ती येऊन जातात त्यावेळेस आपल्या घरात गोमतीर दोन्ही वेळेला आपल्याला शिंपडायचं आहे. त्याचप्रमाणे घरात शांतता राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण 7 दिवस आपल्या घरात स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरू महाराज हे सूक्ष्म स्वरूपात वास करत असतात. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या 7 दिवसात रोज आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करू शकतात. ज्यांना शक्य नाही त्यांनी पारायणाच्या पहिल्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा, छान अशी सुंदर रांगोळी काढा. त्याचप्रमाणे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी देखील, सांगतेच्या दिवशी देखील आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. आंब्याच्या पानांचं तोरण लावा, छान असं घर सुशोभित करा, रांगोळी काढा आणि उद्यापनाच्या दिवशी घरातील वातावरण हे सकारात्मक ठेवा. उद्यापनाच्या दिवशी आपल्याला साधा पुरणपोळीचा, वरण भाताचा स्वयंपाक करायचा आहे आणि यामध्ये अवश्य घेवड्याच्या शेंगाची भाजी आपल्याला करायची आहे. सकाळी वाचन झाल्यावर आपल्याला शक्य झाल्यास 10:30 वाजता नैवेद्य आरती करून उद्यापन म्हणजेच सांगता करायची आहे. ज्यांना शक्य नाही 10:30ला करणं त्यांनी 12 वाजेपर्यंत स्वयंपाक बनवून नैवेद्य दाखवून आरती करून आपल्या उद्यापनाची सांगता तुम्ही करू शकता. धन्यवाद. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.